बलात्काराच्या घटनेमुळे पुणे हादरलंय। दिवसरात्र प्रवाशांचा राबता असलेल्या या एसटी बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर पहाटेच्या वेळी बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली। यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल समोर आला असून यामध्ये नराधमाने दोनदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पीडित तरुणीचा वैद्यकीय तपासणी अहवाल समोर आला आहे। तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातून तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे। आज संध्याकाळी ससून रुग्णालयाने पोलिसांना वैद्यकीय अहवाल दिला आहे। यामध्ये एका आरोपीने दोनदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे नेहमीप्रमाणे स्वारगेट एसटी बस स्थानकावर प्रवाशांची वर्दळ होती। ती तरुणी फलटणला जाण्यासाठी स्थानकावर एसटी बसची वाट पाहत बसली होती। दरम्यान ती एकटी असल्याचं नराधम दत्तात्रय रामदास गाडेनं हेरलं होतं। सोलापूर स्वारगेट बस स्थानकामध्ये बस थांबली होती। रात्री ही बस मुक्कामी होती। तरुणी प्लॅटफॉर्मवर बसली होती। खरं तर फलटणला जाणारी बस ही फ्लॅट क्रमांक 22 वर थांबते आणि त्या तरुणीलाही त्याची कल्पना होती। पण आरोपी दत्तात्रय गाडे तिला बस स्थानकाच्या मध्ये उभ्या असलेल्या बसकडे घेऊन गेला। तिला आरोपीनं वाहक असल्याची बतावणी केली आणि बसमध्ये चढवले। बस स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये सैतान दत्तात्रय गाडेने त्या तरुणीवर अत्याचार केला। धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी ही अत्याचाराची घटना घडली तिथून पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर आहे। गुन्हा केल्यानंतर आरोपी तिथून पसार झाला। पीडित तरुणीनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला। आरोपी दत्तात्रय गाडे हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्या विरोधात शिरूर आणि शिक्रापूरमध्ये गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे एसटी बस प्रवाशांच्या सुरक्षेची सुरक्षा रामभरोसे असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय।